नमस्कार मंडळी. साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचा अनावरण सोहळा प्रसिद्ध हास्यचित्रकार शी द फडणीस यांच्या हस्ते नुकताच पार पडला. बोधचिन्हाचं अनावरण करण्याबरोबरच त्याचं लोकार्पण करणं ही साहित्य संमेलनाची एक परंपरा आहे. त्यानिमित्त शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ साहित्यिक माननीय प्राध्यापक सुनील कुमार लवटे यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील सर व माननीय श्री रवींद्र बेडकिहाळ सर यांचीही उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार समारंभ करून श्री विनोद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. श्री विनोद कुलकर्णी यांनी प्रस्तावनेमध्ये अनेक साऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकला. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बोधचिन्ह लोकार्पणाचा सोहळा होतोय. त्याला एक विशेष महत्त्व आहे, कारण 1962 साली जे संमेलन झालेलं होतं ते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेलं होतं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता 100कडे निघालेलं आहे. शताब्दी पूर्व संमेलन साताऱ्याला मिळालेलं आहे. दर 25 वर्षात एक संमेलन सातारकरांनी घेतलेलं आहे. 36 जिल्हे असले तरी 100मध्ये 4 संमेलनाचा वाटा सातारा शहराचा एकट्याचा आहे. आणि 4थं संमेलन सातारा शहरामध्ये होतंय. या संमेलनामध्ये आपण 2 विक्रम यापूर्वीच नोंदवलेले आहेत, जे 99 वर्षात झालेले नाहीत. की पिता पुत्र स्वागताध्यक्ष होण्याचा विक्रम यापूर्वी कुणालाही करता आलेला नव्हता. यानंतर लगेच मुख्य कार्यक्रम म्हणजेच बोधचिन्हाचा अनावरण सोहळा सर्व उपस्थितांच्या साक्षीनं पार पडला. श्री रवींद्र बेडकिहाळ सरांनी त्यांच्या मनोगतात श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व विनोद कुलकर्णी हे संमेलन समर्थपणे पार पाडतील अशी ग्वाही दिली. ते तर बाबा गांधींचं आत्मचरित्र लिहिलं तर लक्षात का, कारण इतका तो गंभीर विषय असेल. परंतु विनोद इतका हुशार की नुसतं स्वतःचा खांदा बाप्पापासून चालणार नाही, तर त्याला डोकं पाहिजे, बाहू पाहिजे, असा कुणीतरी पाहिजे तेव्हा ज्याचं मस्तक आहे, ज्याचे 2 बाहू समर्थ आहेत, असे शिवेंद्रराजे विनोदने बरोबर हेरले आणि त्यांना स्वागत. त्यामुळे विनोदच्या खांद्यावर जेवढी जबाबदारी आहे तेवढी शिवेंद्रराजांच्या मस्तकावर आणि दोन्ही बाहूवर ती तेवढीच मोठी जबाबदारी आहे. आता निश्चितपणे पार पडतील, यात काही शंका नाही. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक माननीय प्राध्यापक सुनील कुमार लवटे यांनी त्यांच्या मनोगतात साताऱ्यात झालेल्या मागील 3 साहित्य संमेलनांच्या आठवणी सांगितल्या. साताऱ्याला यापूर्वी तुम्ही इजा बेजा तेजा अशी 3 संमेलनं यशस्वी केलेली आहेत. आणि खरं म्हणजे सातारा जिल्हा महाराष्ट्रातला अत्यंत वेगळा असा जिल्हा आहे. म्हणजे साताऱ्यात दरवर्षी ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने वार्षिक साहित्य संमेलन भरतच. त्यामुळे तुम्हाला ते अजिबात नवं नाही की मी तुम्हाला अनुभवाने सांगितली. जी ग्रंथ महोत्सवाची थीम आहे, आमचे यशवंतराव आहे, श्रुती आहे, चिटणीस आहे, विनोद आहे, बापूसाहेब माने, ही सगळी मंडळी मिळून आणि ज्या एक दिलाने ग्रंथ महोत्सव करतात, सगळा महाराष्ट्र आकाराने रडतो आहे. फक्त सातारा जिल्हा महाराष्ट्रात हसतो आहे. महाराष्ट्र का रडतो आहे ते महाराष्ट्र सतत असं सांगतो, प्रत्येक जिल्हे सातारा सोडून, की वाचन तुटलेलं आहे. पण सातारचं वाचन तुटलेलं नाही. सातारचं वाचन हे अखंड गेली 25 वर्ष, आता 25वं संमेलन लवकरच होईल. मी माननीय शिवेंद्रराजेंना सांगणार नाही, पण संतोष पाटील यांना असं सांगेन की कोल्हापूरमध्ये पण आम्ही अशा प्रकारचा ग्रंथोत्सव करायचो. पण आम्ही 1, 2, 3, 4 असं पंचक केला आणि थांबलो. त्यांनी 25 गाठलेली आहेत. होती त्या शताब्दी पण गाठली. प्रभूती खरं महत्वाची शताब्दी गाठावी अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो. तसंच ही 3ही साहित्य संमेलनं वेगळी व यशस्वीपणे सातारकरांनी पार पाडली होती व यावेळचं 99वं संमेलनही आपण सर्व सातारकर खूप छान साजरं करू असा विश्वास व्यक्त केला. साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील सर यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. भाषा, संस्कृती, वारसा
हा पुढच्या पिढ्यांकडे प्रवाहित झाला पाहिजे. आणि हा प्रवाहित व्हायचा असेल तर विद्यार्थ्यांकडे जाण्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाहीये. आणि तो संमेलनाच्या मांडवातच गेलं पाहिजे असं काही नाही. त्याच्या अगोदर 2-3 महिने आपल्या हातात आहेत. तुम्ही 102-103 दिवस मोजलेले आहेत. 100पेक्षा जास्त दिवस आहेत, काही कमी नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये ही वातावरण निर्मिती आतापासून आपण सुरुवात करायला पाहिजे. जसं विनोदजी म्हणले होते की आता लोकार्पण झाल्यानंतर या बोधचिन्हाचं सगळीकडे प्रचार प्रसिद्धी झाली पाहिजे. आणि त्या निमित्ताने एक चांगली वातावरण निर्मिती झाली पाहिजे की ही बघूनच आपल्यातल्या प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की ही प्रत्यक्ष साहित्य संमेलनाच्या मांडवात बसून त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. तर निश्चितपणे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचं एखादं साहित्य संमेलन करूया. विनोदजींना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की त्यातले जे विजेते शिक्षक आणि विद्यार्थी असतील त्यांना जर आपण संधी देऊ शकलात तर आपण निश्चितपणे हा प्रयोग करूया. आणि धन्यवाद. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या मनोगतात ही जबाबदारी ते अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतील. तसंच हे 99वं संमेलन म्हणजे सातारकरांसाठी एक संधी आहे असं त्यांनी सांगितलं. इतिहास म्हणजे आपल्या 4थं साहित्य संमेलन साताऱ्यात होते. 1905, 1962 आणि 1993 आणि आता हे होणारं जे 2026 हे 4थं साहित्य संमेलन होत आहे. आणि अतिशय मोठ्या लोकांनी या संमेलनाचं हे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. याआधी ॲडव्होकेट दादासाहेब करंदीकर होते, 62ला काकासाहेब गाडगीळ होते, 93ला महाराज होतेच आणि विद्याधर गोखले. त्यामुळं एक परंपरा या आपल्या सातारच्या ह्याला आहे. म्हणजे नक्कीच आज आम्हाला पण सगळे मी असेल विनोद आणि सर्वच आमचे सहकारी जे आहेत सगळे आणि आपण सुद्धा सगळे म्हणजे ह्यात काय आता कोणी बाजूला राहिलं असं नाही. सगळेच आता याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे किंवा झालं पाहिजे. कारण हा आपला सगळ्यांचा एक स्वप्नपूर्ती आहे असं मला वाटतं. आता विनोदचं काम आपण बघतोय. आज सहकारामध्ये जो काम करतोय काका कोटे, आज त्याला मानस संचालक म्हणून आपल्या त्याच्या फेडरेशनवर त्याला गेले. आणि नक्कीच आपलं सातारचं सुद्धा फेडरेशन थोडं अडचणीत होतं पण ते सुद्धा बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलं. मला वाटतं यंदाच्या वर्षी काहीतरी 75 कोटीची वसुली पतसंस्थेचं फेडरेशन थकबाकीची वसुली 75 कोटीची थकबाकीची वसुली पतसंस्थांची फेडरेशननं त्यांच्या करून दिली. म्हणजे विनोद आहे, अविनाश कदम आहे, सगळेच त्याच्यात आहेत. व अतिशय चांगलं जनता बँक चांगली चालली आहे. मधल्या काळात थोड्या अडचणी आल्या होत्या पण त्या सोडवून त्या सगळ्या जे आहेत वसुल्या वगैरे सगळं करून आज जनता बँक परत एकदा नफ्यामध्ये येऊन पूर्वपदावर बँकेची वाटचाल चालू आहे. साहित्यामध्ये त्याचं हे असतं. आता विनोदचं काम आपण बघतोय. आज सहकारामध्ये जो काम करतोय काका कोटे, आज त्याला मानस संचालक म्हणून आपल्या त्याच्या फेडरेशनवर त्याला गेले. आणि नक्कीच आपलं सातारचं सुद्धा फेडरेशन थोडं अडचणीत होतं पण ते सुद्धा बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलं. मला वाटतं यंदाच्या वर्षी काहीतरी 75 कोटीची वसुली पतसंस्थेचं फेडरेशन थकबाकीची वसुली 75 कोटीची थकबाकीची वसुली पतसंस्थांची फेडरेशननं त्यांच्या करून दिली. म्हणजे विनोद आहे, अविनाश कदम आहे, सगळेच त्याच्यात आहेत. व अतिशय चांगलं जनता बँक चांगली चालली आहे. मधल्या काळात थोड्या अडचणी आल्या होत्या पण त्या सोडवून त्या सगळ्या जे आहेत वसुल्या वगैरे सगळं करून आज जनता बँक परत एकदा नफ्यामध्ये येऊन पूर्वपदावर बँकेची वाटचाल चालू आहे. साहित्यामध्ये त्याचं हे असतं. अशा पद्धतीनं हा 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचा अनावरण सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे पार पडला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष श्री नंदकुमार सावंत यांनी केलं. मी बाबासाहेबांचं आभार मानतो. त्याचप्रमाणे
लवटे साहेब की दिल्लीच्या संमेलनामध्ये मी पहिल्यांदा पाहिलं, अतिशय सज्जन साहित्यिक असं त्यांचा उल्लेख करेल अशा लवटे साहेबांच्या हस्ते लोकार्पण केलं. त्यांचेही आभार मानतो. म्हणजे संतोष पाटील सर म्हणजे ज्यावेळेला आम्ही त्यांना पहिल्यांदा पत्र द्यायला गेलो आणि खरं तर आम्हीच पत्र देतो साहेब फक्त आपल्याला करून गेले असतात, पहिल्यांदा त्यांनी आमची चूक कळली तेव्हा आमच्या नावातच तुम्ही चूक केलेली आहे पाटील राजकारणामध्ये. तर असे जाणकार असलेले पाटील सरांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे इतर मान्यवर जे किशोर बेडकर सर, मानेसर, चिटणीस आणि सर्व आपण मान्यवर या कार्यक्रमासाठी आवडून उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि सोमवारच्या कार्यक्रमाला आपण आवडून बहुसंख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करून हा कार्यक्रम संपला. धन्यवाद.